विरारच्या इमारत दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत एनडीआरएफ टीमने 24 जणांना रेस्क्यू केलेला आहे। त्याच्यामधील 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 9 जणांवर आता खाजगी रुग्णालयात उपचार आहे। सध्या 32 तास उलटले आहेत आणि अजूनही एनडीआरएफची टीम जी आहे ही बचाव कार्य करत आहे, शोधकार्य सुरू आहे। मंगळवारी 11:45 रात्रीच्या सुमारास विरारची ह्या रमाबाई अपार्टमेंट ही 4 मजली इमारतीचा हा मागचा जो भाग आहे हा कोसळला होता आणि यामध्ये जे आहेत हे 24 जण अडकले होते। सध्या तरी एनडीआरएफची टीम जी आहे ही पाहणी करत आहे की हा जो मलबा आहे हा कसा काढायचा। ज्या वरच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर त्या टॅरेसवर 2 जण होती आणि ती 2 जण मिसिंग आहेत। आता त्या 2 जणांचं शोधकार्य जे आहे अजूनही सुरू आहे। या बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या, पालिकेच्या अग्निशमन दलाचं पूर्ण दळ होतं, त्याचबरोबर पोलीस प्रशासन हेही या ठिकाणी 32 तासापासून जे आहेत घटनास्थळी दाखल आहे आणि बचाव कार्यासाठी प्रयत्न करत आहेत। काल दुपारनंतर JCPने या ठिकाणी मलबाचं काढण्याचं काम झालं। आपण जर आजूबाजूला बघितलं तर दाटीवाटीने गल्लीबोळ्या होत्या, त्यामुळे JCP जी यंत्रणा आहे ही पोचू शकत नव्हती आणि त्यानंतर ज्यावेळेला ह्या चाळी काही तोडला आणि रस्ता केला त्यानंतर दुपारच्या नंतर JCPच्या सहाय्याने जो हा मलबा काढण्यात आला आणि त्यावेळेला जे आहेत हे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते। सध्या तरी एनडीआरएफची टीम अजूनही बचाव कार्यामध्ये आहे। या जर बघितलं तर वसई विरार महानगरपालिकेने या प्रकरणी जे बांधकाम व्यावसायिक आहे जे ही बिल्डिंग इमारत बांधली नितीन साने या बांधकाम व्यावसायिकावर MRTP आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जे आहे हे विरार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। जो बिल्डर जो आहे त्याला विरार पोलिसांनी अटक केलेली आहे। आता 32 तास उलटून गेलेले आहेत। अजूनही जे 2 मृतदेह आहेत त्यांचं शोधकार्य जे आहेत एनडीआरएफ कडून जे आहेत हे चालू आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, विरार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।